Zee 24 तास एक पाऊल पुढे। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच ब्रेकिंग न्यूज। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला तिढा सुटलाय। पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर राष्ट्रवादींनी आपलं नाराजीचं अस्त्र म्यान केलं। गेल्या 6 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होती सरकारवर आणि त्यानंतर आता 6 दिवसांनी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्या सोबत बैठक झाली। या बैठकीनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली नाराजी आता पूर्णपणे दूर झाली असून सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळालेली आहेत आणि त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे। समन्वय समितीबाबत काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, या समितीला गांभीर्याने घेण्यात येईल आणि त्याचबरोबर कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरलं जाणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसने। राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू होती, याविषयी प्रफुल्ल पटेल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अशा कुठल्याही प्रकारची आमची अपेक्षा नव्हती आणि तशी मागणी सुद्धा आम्ही केलेली नव्हती असा खुलासा त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री हटावसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं हे दबाव तंत्र होतं का अशा चर्चांना सुद्धा उधाण आलेलं होतं। मात्र या सगळ्या चर्चांना, त्या सगळ्या शक्यतांना राष्ट्रवादी काँग्रेसनी सध्या स्पष्टपणे नकार दिलेला आहे। आपण बघूया हे नाराजी नाट्य संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल काय म्हणाले। पहले दिन से मैंने ये कहा था कि हमारी पार्टी केवल एक अच्छा तालमेल, एक कोऑर्डिनेशन केंद्र में और उसी तरह से महाराष्ट्र में चाहती है कि तालमेल हो, सरकार और सरकार के बाहर की जो प्रक्रिया है उसमें हम सब लोगों का उसमें समावेश हो। ये बात आज प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह और यूपीए चेयरपर्सन श्रीमती सोनिया गांधी के साथ आज शाम को कुछ समय के पूर्व 7 रेस कोर्स रोड पे बातचीत हुई और उसमें ये तय हुआ कि ये जो बातें हमने रखी है ये ठीक है, स्वाभाविक है। जो भी मुद्दे जो हमने प्रस्तुत किए थे उसके बारे में कांग्रेस के नेतृत्व, प्रधानमंत्री और एनसीपी के नेतृत्व में समाधान कारक बातचीत हुई है और उसका नतीजा ये है कि आगे आने वाले दिनों में एक सशक्त और मजबूत यूपीए जिस तरह से पिछले 8 वर्षों में कार्यरत है उसको और आगे हम मजबूत करेंगे। मैंने पहले भी कहा था कि एनसीपी 2014 तक यूपीए की सरकार के साथ कायम रहेगी। ये हमारा पहले से ही संकल्प है, इसको हम आगे पुनश्च दोहरा रहे हैं। और महाराष्ट्र में भी सरकार हमारी जो लोगों ने तीसरी बार चुनकर दी है, लोगों की इच्छा के अनुरूप वो सरकार भी काम कर सके उसके लिए हम लोग कटिबद्ध हैं। आज के इस मीटिंग के बाद और इस संयुक्त जो हमने बयान अभी जारी किया है, इसके पश्चात जो पिछले दिनों में कुछ बातें जो सामने आई थी, मैं समझता हूं कि उसका अभी पूर्ण विराम होता है। पिचड साहेब, राष्ट्रवादींनी 6 दिवसात काय मिळवलं असा सवाल आता उपस्थित होतोय, काय म्हणाल? तर सन्मानानं वागणूक आणि सर्व प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवण्याची जी आघाडी सरकार मधली नीती असते त्या नीतीचं अंमलबजावणी व्हावी हा आग्रह धरला होता। मला वाटतं तो योग्य सन्मान सगळ्या पक्षांना मिळण्याच्या दृष्टीने योग्य भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती। त्याचा फायदा केवळ राष्ट्रवादीला नाही तर यूपीए मधल्या सगळ्या घटक पक्षांना होईल। हो पिचड साहेब, आता काही ज्येष्ठ पत्रकारांशी आम्ही बोललो, त्यांनी असं राजकीय निरीक्षण नोंदवलेलं आहे की राष्ट्रवादींनी केवळ आपली नाराजी किंवा आपल्याशी समन्वय काँग्रेस साधत नाही असं म्हटलेलं नाहीये, तर सर्व घटक पक्षांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस करते आहे। याचाच अर्थ 2014 साली इतर सर्व घटक पक्षांचं नेतृत्व आपल्याकडे यावं याची चाचपणी राष्ट्रवादी करते असं त्यांचं निरीक्षण आहे। याविषयी काय म्हणाल तुम्ही? ते कोणाचं काही निरीक्षण नसतं, आमचं स्वतःचा विचार आहे। दुसऱ्याच्या निरीक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालत
करत नसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतःची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही काम करत असतो. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसनी 2014 पर्यंत काँग्रेस सोबत राहू असं म्हटलंय, त्यानंतर राहू याविषयी राष्ट्रवादी काहीच बोलत नाहीये. नाही, असं आम्ही बोललोय नाही कधी. 2014 पर्यंत राहून नंतर राहणार नाही. आमची भूमिका नाही. आमची भूमिका जातीय धर्मांध शक्तीच्या विरुद्ध जे ज्या विचाराचे पक्ष या सगळ्या पक्षांनी एक विचाराने एकत्र यावे हीच भूमिका राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीने 14ची बात कधी केलीच नाहीये, ती तुम्ही लोक करत असता. नाही, पिचड साहेब, आताच प्रफुल्ल पटेलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी असं विधान केलंय. 5 दिवसांपूर्वी सुद्धा पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलेलं होतं की 2014च्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील, मात्र त्यानंतर कायमस्वरूपी काँग्रेस सोबत राहील असं विधान करायला कुठलाही राष्ट्रवादीचा नेता तयार नाहीये. तुम्ही कराल का असं विधान? नाही, 14 तारीख येऊ दे ना. 2014 पर्यंत तुम्हाला एवढी घाई कसली आहे? तेव्हा 14 येईल. 14 पर्यंत बराच काळ आहे अजून. 14 पर्यंत बरंच देशाचं राजकारण बदलेल, राज्याचं राजकारण बदलेल. त्याच्या तो पक्ष ज्याचे त्याच्या विचारानं ठरवेल ना. त्याची आजच घाई आणि आजच विचार मांडण्याची घाई कशासाठी? त्याच्या 14ला अजून वेळ आहे. अगदी 14ला अजून वेळ आहे, मात्र 14 पर्यंतचं आश्वासन राष्ट्रवादीने निश्चितपणे दिलेलं आहे. धन्यवाद पिचड साहेब, झी 24 तासशी बोलल्याबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.